विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 16 बघणार आहोत. लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी, ज्यामध्ये आपण मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान या घटकांचा विद्यार्थी मित्रांनो समावेश केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जेवढ्याही प्रश्नपत्रिका अपलोड केल्या आहेत त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की असंच नवनवीन कंटेंट आणि हेल्पफुल कंटेंट आम्ही आपणापर्यंत आणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी विद्यार्थ्यांनो ओळखायची आहे. राजवाडी संत्री, वसई केळी, सांगली द्राक्षे की अलिबागचे कलिंगड. विद्यार्थी मित्रांनो, आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. आपण अंदाज व्यक्त करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपणास चुकीची जोडी ओळखायची आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए राजेवाडी संत्री ही विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 बघतोय, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, बुलढाणा, भंडारा की गोंदिया. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. तर लक्षात घ्या, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? आपले ऑप्शन आहेत पुणे, सांगली, सातारा की कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ असेल. तर लक्षात घ्या, पाचगणी हे जे पर्यटन ठिकाण आहे ते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सातारा या जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, कोयना जलाशयाचे नाव काय आहे? आपले ऑप्शन आहेत शिवाजी सागर, मोडक सागर, गोविंद सागर की यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, कोयना या जलाशयाचे नाव ऑप्शन क्रमांक ए शिवाजी सागर हे आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? 2,07,713 चौरस किलोमीटर, 3,07,713 चौरस किलोमीटर, त्यानंतर 4,07,713 चौरस किलोमीटर, 1,07,713 चौरस किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बेसिक क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 3,07,713 चौरस किलोमीटर इतके महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, महाभारतात आपले अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली होती? आपले ऑप्शन आहेत भीम, भीष्म, श्रीकृष्ण की श्रीराम. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, महाभारतात आपले अब्रू वाचवण्यासाठी द्रौपदीने श्रीकृष्ण भगवानांची प्रार्थना केलेली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, मंगल पांडे यांनी डॅडॅश येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. आपले ऑप्शन आहेत बराकपूर, कानपूर, जैनपूर की मेरठ. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आणि ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या विद्यार्थी मित्रांनो लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण की एक्झामपूर्वी रिव्हिजन करण्यास तुम्हाला नक्कीच विद्यार्थी मित्रांनो उपयुक्त ठरेल. तर लक्षात घ्या, मंगल पांडे यांनी ऑप्शन क्रमांक ए बराकपूर येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, डॅडॅश यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. आपले ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई, त्यानंतर ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले की रमाबाई रानाडे. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. आपल्यासमोर 4 ऑप्शन असणार आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए पंडिता रमाबाई यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, बाबू गेनू हे सत्याग्रही कोठे शहीद झाले आहेत? आपले ऑप्शन आहेत ठाणे, मुंबई, पुणे की धुळे. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, बाबू गेनू हे जे सत्याग्रही आहेत ते ऑप्शन क्रमांक बी मुंबई या ठिकाणी शहीद झालेले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10,
अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी डॅश या नाशिकच्या कलेक्टरचा वध केलेला आहे? आपले ऑप्शन आहे जॅक्सन, रँड, वॉटसन की डायर. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ऑप्शन क्रमांक ए जॅक्सन या नाशिकच्या कलेक्टरचा वध केलेला होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, भारताचे राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतात? आपले ऑप्शन आहेत प्रधानमंत्री, भारताचे सर्वोच्च न्यायाधीश, भारताचे उपराष्ट्रपती की वरीलपैकी एकही नाही. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते आपल्या राजीनाम्याचे पत्र ऑप्शन क्रमांक सी भारताचे उपराष्ट्रपती यांना संबोधून देतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? आपले ऑप्शन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, श्री व्ही व्ही गिरी, डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, भारताचे राष्ट्रपती म्हणून ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कालावधी दिलेल्या ऑप्शनपैकी सर्वात कमी होता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, आम्ही त्यांना कोणतीही वास्तुसत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे केले आहे, राष्ट्रपतीच्या स्थानाबद्दल असे कोण म्हणाले? आपले ऑप्शन आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के एन मुन्शी की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, आम्ही त्यांना कोणतीही वास्तुसत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकारांचे आणि महत्त्वाचे केले आहे, असे उद्गार राष्ट्रपतीच्या स्थानाबाबत ऑप्शन क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काढलेले होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, सर्वोच्च न्यायालयाने पुढीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन हा मूलभूत संरचनेचा भाग आहे असा निर्णय दिलेला होता? इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण खटला, एस पी संपतकुमार विरुद्ध भारतीय संघराज्य खटला, मिनही मिल्स विरुद्ध भारतीय संघराज्य खटला की वरीलपैकी सर्व. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, जे सर्वोच्च न्यायालयाने पुढीलपैकी न्यायालयीन पुनर्विलोकन हा मूलभूत संरचनेचा भाग आहे, हा वरीलपैकी सर्व निर्णयांमध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात? आपले ऑप्शन आहे बाह्य आक्रमण म्हणजेच परकीय आक्रमण, अंतर्गत कलह, राज्य कारभार चालवण्यास अपयश की आर्थिक कलह. आपले ऑप्शन आहेत अ ब ड, ब क ड, अ क ड की अ ब क. विद्यार्थी मित्रांनो, थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी अ क ड ही योग्य आन्सर असणार आहे. त्यामुळे बघूयात, बाह्य आक्रमण जेव्हा परकीय आक्रमण होतो त्या परिस्थितीत, त्यानंतर राज्यात राज्यकारभार चालवण्यास अपयश ठरेल तेव्हा, आणि आर्थिक कलह या 3 गोष्टींमध्ये राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 16, आता मराठी व्याकरणाचे प्रश्न बघूयात. दिलेले होकारार्थी वाक्य विरुद्धार्थी शब्द वापरून नकारार्थी कसे होईल? त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. आपले ऑप्शन आहे त्याचा अर्ज घेतला गेला नाही, त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, त्याचा अर्ज जमा करून घेतला नाही की त्याचा अर्ज दाखल केला नाही. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही हे विद्यार्थी मित्रांनो होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य होणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, उधारीचे पोते सव्वा हात रिते ही म्हण काय सुचवते? उधारीची खरेदी ऐपत नसली तरी होऊ शकते, उधारी अंतिमतः नुकसानीत नेते, उधारीने भरपूर गोष्टी घेता येतात की उधारीने मिळेल तेव्हा घ्यावे तेवढे थोडेच. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, उधारीचे पोते सव्वा हात रिते म्हणजे काय? उधारी अंतिमतः नुकसानीतच नेते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, त्याच्या घराचा दरवाजा उघडला याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, समापन कर्मणी की अकर्मक भावे.
विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, त्याच्या घराचा दरवाजा उघडला गेला हा विद्यार्थी मित्रांनो अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण जर तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर आपण मराठी व्याकरण जी आपली प्लेलिस्ट आहे ती तुम्ही बघू शकतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 आहे. संधीचा विग्रह विद्यार्थी मित्रांनो सांगायचा आहे. सहोदर या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो विग्रह सांगा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए सह प्लस उदर हे विद्यार्थी मित्रांनो योग्य संधीचा विग्रह असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 आम्हाला उद्या गावाला जायचे आहे. वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, सकर्मक भावी प्रयोग की अकर्मक भावी प्रयोग. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. आम्हाला उद्या गावाला जायचे आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी अकर्मक भावी प्रयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर आता इंग्लिश ग्रामरचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघूयात. लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय समवन एल्स म्हणजे काय? ऑटोबायोग्राफी, ऑटोक्रॅसी, बायोग्राफी की डेमोक्रॅसी. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. एखाद्याचं आत्मचरित्र परंतु ते त्रयस्थ व्यक्तीने जेव्हा लिहिलेलं असतं त्याला आपण बायोग्राफी म्हणतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 द डॉग स्प्रँग डॅडॅश द टेबल ऑफ ऑन ॲट की अपॉन. विद्यार्थी मित्रांनो योग्य प्रिपोजिशन ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, द डॉग स्प्रँग अपॉन द टेबल म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे योग्य प्रिपोजिशन असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 डिस्ट्रीब्युटेड these apples डॅश दी चिल्ड्रन अगेन्स्ट ऑफ अमॉंग की बिटवीन. विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर यायला हवं. तर लक्षात घ्या, डिस्ट्रीब्युटेड these apples अमॉंग दी चिल्ड्रन त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 ही कंप्लेंट डॅश हिज क्लासमेट फ्रॉम ऑफ इन टू की अगेन्स्ट. विद्यार्थी मित्रांनो एक एक प्रिपोजिशन टाकून बघा, लगेच तुम्हाला आन्सर येईल. तर लक्षात घ्या, ही कंप्लेंट अगेन्स्ट हिज क्लासमेट त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न माय नेबर इज जेलस डॅश मी फ्रॉम मी, ऑफ मी, इन टू मी की अगेन्स्ट मी. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, माय नेबर इज जेलस ऑफ मी त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे योग्य आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आय होप तुमचे 25 पैकी जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले असेल आणि जर एक प्रश्न चुकले तर विद्यार्थी मित्रांनो वाईट म्हणून घ्यायचं काहीही कारण नाही. लक्षात घ्या, ज्या गोष्टी चुकलेल्या असतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि जेव्हा एक्झाम असेल त्यापूर्वी रिवाईज करा. म्हणजे एक्झाममध्ये हाच प्रश्न जर रिपीट झाला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न आहे. कोयना जलाशयाचे नाव काय? शिवाजी सागर, मोडक सागर, गोविंद सागर की यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो आपले एकूण किती बरोबर आले आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की खाली कमेंट करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकतात, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करू शकतात आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडींचा सराव करायचा असेल प्रश्नांचा तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात, ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो अपडेट करत असतो. लक्षात घ्या, आतापर्यंत 550 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला चॅनल जॉईन करायचं असेल तर लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकद्वारे विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनलला जॉईन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे काही डाऊट्स असेल तर नक्की खाली कमेंट करा. तसेच एखाद्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की खाली कमेंट करा. त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला याकरता मी आपला ऋणी असणार आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत थँक्यू.